हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आपण आज बनवूया झटपट होणारे रव्याचे मेदू वडे। अगदी सोपी रेसिपी आहे, घरगुती सामानात आपण तयार करू शकतो। कुठल्याही प्रकारचे डाळ तांदूळ भिजू घालायची कटकट नाही आहे आणि दोन प्रकारे वडे तयार करून दाखवलेले आहेत। त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा। मस्त असे कुरकुरीत वडे तयार होतात, हे वरून क्रिस्पी होतात आणि आतमध्ये तेवढेच नरम असतात आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे। तर त्यासाठी मी इथे रवा घेतला होता, 1.5 वाटी रवा घेतला। हा रवा मीडियम साईजचा आहे, मोठा पण नाही आणि बारीक पण नाही, मध्यम आकाराचा असा रवा आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या घातल्या, 3 हिरव्या मिरच्या घातल्या आहेत, थोडंसं जिरे घातले 1 चमचाभर। थोडंसं पाणी घालून आपण हेचं वाटण तयार करून घेऊया। वाटून झालं होतं मी मिक्सरच्या भांड्यातनं, थोडंसं पाणी घालून हे वाटून घेतलं। त्यानंतर हे तयार झालेलं मिश्रण रव्यावर घातलं, त्यावर घातले आहे 1 वाटी दही। दही हे जास्त आंबट नसलं पाहिजे, फ्रेश दही घ्यायचं। मिक्स करून घेऊया। हा रवा या दह्याला पूर्ण लागला पाहिजे, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपल्याला मेदू वडे करायचे म्हटले तर वेळेस डाळ तांदूळ भिजू घालणं खूप कटकट असते, आपल्याला बराच वेळ जातो त्यामध्ये। पण या प्रकारचे जे रव्याचे मेदू वडे आहेत ते झटपट तयार होतात। चांगलं एकजीव करून घेतलं रवा आणि दह्याला। एकजीव झालं, यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण जी चटणी वाटून घेतली त्यातच थोडं पाणी घातलं, 1 अर्धी वाटी, आणि परत या रव्यावर घालून घेतलं, कारण रवा हा फुलणार आहे, खूप घट्टसर व्हायला नको मिश्रण, म्हणून यात थोडंसं पाणी घातलं। चवीपुरतं मीठ घातलं, परत एकजीव करून घ्यायचं। हाताने जास्त वेळ फेटल्यामुळे या रव्यामध्ये छान हलका फुलकापणा येतो आणि रवा आपण झाकून ठेवतो त्यामुळं छान भिजून जातो। 10 मिनिटं मिश्रण तयार झाल्यानंतर याला झाकून ठेवायचं। त्यानंतर मेदूवडे तयार करायला घ्यायचे। एक 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतलं मी। तुम्हाला जर अशा प्रकारे नसेल फेटायचं तर तुम्ही यामध्ये इनो किंवा थोडासा सोडा वापरू शकता। मी असं काहीच वापरणार नव्हते, त्यामुळे मी फक्त हातानेच फेटून घेतलंय। त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली आहे आणि मी आता घालत आहे तांदूळाचे पीठ। रवा भिजून झाला 10 मिनिटं। त्यानंतर मी यामध्ये 3 मोठे चमचे तांदूळाचे पीठ घालून घेतलं आहे। 1 मिरची घातली आहे, मोठी अशी सुकलेली, रफली हातानेच तोडून घेतली होती आणि घातली। तांदूळाच्या पिठामुळे वडे कुरकुरीत होतात, त्यामुळे मी तांदूळाचे पीठ घातलं। आणि आपण जर आधीच तांदूळाचे पीठ घातलं तर हे वड्याचं पीठ आहे ते व्यवस्थित भिजत नाही, रवा फुलणार नाही त्यातला, म्हणून आधी नाही मिक्स केलं मी तांदूळाचं पीठ। परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आपलं मिश्रण आता वडे तयार करण्यासाठी तयार झालेलं आहे। चांगले एकजीव करून घेतलं। 2 प्रकारे वडे तयार करून दाखवणार आहे। बरेचदा हातावर वडे तयार करायचे आणि ते तेलात सोडायचे, जे नवीन असतात त्यांना भीती वाटते, त्यामुळे मी 2 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धती दाखवलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मिश्रण व्यवस्थित एकजीव झालं होतं, त्यानंतर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आणि हाताला थोडंसं पाणी लावून घेतलं। लिंबापेक्षा थोडासा मोठा गोळा हातावर घेतला, गोल करून घ्यायचा आणि हलकसं चपटा करून त्याला मध्ये एक होल करायचा। मस्त असा मेदू वडा तयार होतो हा। तयार झालेला मेदू वडा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर राहिलेले 1-2-3 वडे मी अजून तयार करून घेतले। कढईत एक वेळेस बसतील तेवढेच वडे तयार करून घ्यायचे, खूप सारे एकदम तयार करून नाही ठेवायचे, कारण ते कढईत टाकेपर्यंत ह्या जे प्लेट आहे त्याला चिटकून राहतील। त्यामुळे मी आधी एवढेच 3च तयार करून घेतले, जेवढे कढईच्या तेलामध्ये बसणार होते तेवढे। तेल गरम झालंय की नाही बघण्यासाठी मी थोडासा गोळा या तेलामध्ये टाकून घेतला, तर
तेल पाहिजे तेवढं गरम झालं होतं, खूप गरम नाही करायचं. हलकासा हा गोळा वरती आला तेलामध्ये तरंगून. मग नंतर मी यामध्ये वडे घालून घेतले. एक वडा घातला आणि एक मिनिटानंतर मी परत दुसरा वडा घातला, म्हणजे ते एकमेकांना चिटकणार नाही. आणि त्यानंतर तिसरा वडा घालून घेतला. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि व्यवस्थित हे वडे तळून घ्यायचे. तेलात वडे सोडून झाल्या चमचा नाही घालायचा यामध्ये. थोडासा कलर आला वड्यांना की त्यानंतर यामध्ये चमचा घालायचा आणि वडे उलटवून घ्यायचे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित खरपूस रंगावर असे तळून घेतले. हे बघा, मस्त असा कुरकुरीत हा वडा तयार झालेला आहे. काढून घेते बाहेर. त्यानंतर मी एक चमचा घेतला. चमच्याला हलकासा तेलाचा हात लावला आणि त्यावर हे जे पीठ तयार केलं होतं त्याचा थोडासा गोळा ठेवून अशा प्रकारे आपण हे वडे तयार करू शकतो. अगदी ज्यांना तेलात हात जवळ घेऊन जायला भीती वाटते त्यांनी अशा प्रकारचे वडे जरी बनवले तरी चालतात. हलकासा तेलाचा किंवा पाण्याचा हात या चमच्याला लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे हातानेच थोडासा गोल करून घ्यायचं व्यवस्थित आधी, आणि त्यानंतर या चमच्यावर वडा थापून घ्यायचा. पटपट तयार होतात अशा प्रकारे बनवून सुद्धा. आणि अशा प्रकारे तयार केलेले वडे प्लेटमध्ये न टाकता डायरेक्ट तळलेल्या तेलामध्ये सोडायचे. हे बघा, मस्त असा तयार झालेला आहे. तयार झालेला वडा तेलात टाकून घेतला. परत एक करून दाखवते. अगदी सोप्या पद्धतीने आपण अशा प्रकारे वडे तयार करू शकतो. जेव्हा वाटलं की आपलं मिश्रण या चमच्याला चिटकचं आहे त्यावेळेस थोडासा एक थंड तेलाचा हात लावायचा किंवा पाण्याचा हात लावायचा हलकासा, आणि अशा प्रकारे पटकन वडे तयार होतात. हे तळून झालेले वडे सावकाश उलटे करून घ्यायचे आणि लो टू मीडियम फ्लेमवर पूर्ण वडे मी तळून घेतले. बघा, मस्त असा कलर आलेला आहे आणि एकदम छान असे मेदू वडे आपले तयार झालेले आहेत. तयार वडे दिसायला अगदी सुंदर, अगदी क्रिस्पी दिसत होते. त्याचप्रमाणे आपली प्लेटिंग सुद्धा तशीच असली पाहिजे, कारण आपलं जे जेवण असतं ते आपण जिभेने नंतर आणि डोळ्यांनी आधी खात असतो, त्यामुळे ते डोळ्यांना सुद्धा तेवढंच सुबक दिसलं पाहिजे. म्हणून इथं ग्रीन चटणी आणि टोमॅटो सॉस अशा प्रकारे मी प्लेटमध्ये सर्व करून बघितला. तुम्हाला प्लेटिंग कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर प्लेटिंग झालेली आहे. मस्त असे वडे तयार आहे. तुम्ही वडे दह्याबरोबर खाऊ शकता, चटणीबरोबर खाऊ शकता. पावसाळा आहे, कसेही खाल्ले तरी टेस्टीच लागणार आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य